नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. मागील भागात आपण पाहिले, गुरुनाथचा बाबीला फोन आलेला असतो की आपण पळून जाऊन लग्न करण्याचा. आता पुढे पुढे काय, अशी कशी पावलं उचलावीत हे ती ठरवत होती. दिनकरच्या कानावर झाला प्रकार घालूनही उपयोग नव्हता. त्यानं संसाराची, त्यातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांची कधी दखलच घेतली नव्हती आणि त्याबद्दल कधी खंतही व्यक्त केलेली नव्हती. तो, त्याचं ऑफिस, त्याचे मित्र, क्लब आणि पत्ते इतकंच त्याचं विश्व होतं. एक पूर्ण वर्तुळ त्यानंच स्वतःभोवती आखलेलं, त्यातच तो मशगूल असायचा. त्याच्या कानावर बाबीचं प्रकरण घातलं तर धीर द्यायच्याऐवजी गप्प बसून ओठ दुमडून झोंबणारं हसणार. अनिलबाबत तिनं कैक वेळा त्याच्याशी वाद घातला. तू त्याला समजाव, तुझं तो नक्की ऐकेल असंही ती म्हणाली. पण दिनकर नुसता कुचकट हसायचा आणि म्हणायचा, क्रिकेट खेळतोय ना, खेळू दे, तिथं नाव काढील. अरे पण त्याचे मित्र, त्यांना पाहिलंस का? काय ती त्यांची राहणी, काय विचार, काय बोलणं. काठी घेऊन अनिलसह सर्वांना बाहेर हाकलून द्यावं वाटतं. मग द्यायचं. तो कपडे करण्यातच दंग असे. संसारातली प्रत्येक बाब तो बेफिकिरीनं घ्यायचा. संपदाला वाटायचं, मॅट्रिकला जसा हा काठावर पास झाला तसाच होत गेला तर डिग्री पदरात पडेल. पण 11वीतून काही तो पुढे जात नव्हता. चांगली 2 वर्षे वाया गेली होती. संपदाला राहवत नसे. ती मध्येच दिनकरला म्हणे, तो मोठा झालाय आता, मी त्यावर होल्ड ठेवू शकत नाही. माझं मुळी तो काही ऐकतच नाही आणि ऐकून घ्यायच्या तयारीतही नसतो. मी बोलते म्हणून तो कुठलाही शर्ट अंगात घालून बाहेरच पडतो. डावा हात पोटावरून फिरवत दिनकर ओठातल्या ओठात हसत म्हणायचा, का थकलीस का? टेकलेस का हात पोरापुढे? तुला 2 मुलांना वळण लावता येत नाही. माझ्या आईने तर 10 मुलांचा सांभाळ केला. तू तिला नावं ठेव म्हणे तुम्हाला वळणच लावलं नाही आईनं. ती शिकलेली नव्हती, तू तर शिकलेली, पुस्तकं वाचलेली. तुला भलता अभिमान आपल्या मुलाविषयी. म्हणे माझी मुलं म्हणजे माझा संसार, मी असा करेल. तो खी खी हसत सुटायचा आणि ती ओरबाडली जायची. एक आसुरी आनंद त्या हसण्यात होता. तिची मानहानी करण्याचा कुठलाही तो प्रसंग सोडत नसे, उलट आनंद लुटे. संपदा संयमानं सारं गिळून म्हणे, मी हे माझ्यासाठी नाही म्हणत, त्याच्यासाठी, त्याच्या भल्यासाठीच. माझा संसार हा तुमचाही संसार आहेच ना. जग काय म्हणेल? घरात इतका पैसा, वैभव, आईवडील शिकलेले आणि मुलं अशी नादान. अपमानानं तिचा कंठ आतल्या आत दाटून येई. तिने केविलवाना चेहरा करून त्याच्याकडं पाहिलं. तिची होणारी कोंडी त्याला आवडे. तो बेफिकीरपणे बोलत सुटे, जगाला कोण भितो? मारो गोली. तू काय तोऱ्यात वावरायचीस माझ्या मित्रांच्या बायकात? मी, माझी मुलं, त्यांची हुशारी, माझी काळजी, स्वतःचं रूप. दिनकर, माणूस आहात का हैवान? एकदा वाटतं सोडावं हे घर. मग का सोडत नाहीस? माझं काही अडणार नाही. माझ्यासारख्याला कुणीही स्त्री नाही म्हणणार नाही. पैसा, गाडी, बंगला ह्यापेक्षा स्त्रीला काय हवं असतं? कडवटपणे संपदा भांडण मिटवत म्हणे, मला अभिमानच नाही तर गर्व होता. आणि का असू नये? का? आपण इतरांचा विचार करावा. प्रत्येक बाबतीत कुंडीत वाढविलेल्या झाडांची फुलं ही आपण कौतुकानं 4 जणांना दाखवतोच ना. ही मुलं तर मी माझ्या आयुष्याची अमूल्य वर्ष खर्च करून वाढवलीत. मग का बाळगू नये मी अपेक्षा?
बायकोच्या अंगावर कमावलेला पैसा फेकून संसार चालत नसतात. पैशाशिवाय इतरही मुलांना हवं असतं, जे पैशाने मोजता येत नाही. असं काय? काय म्हणायचे तुम्हाला? अभ्यासाला बसवा, कॉलेजमधल्या त्यांच्या सरांना भेटा. आजवर त्याच्या प्रगती पुस्तकावर तूच सही ठोकत आलीस. तू तर दक्ष. मग इतक्या वर्षात तुला त्याचा स्वभाव कळला नाही? उणीव जाणवली नाही? तो विषारी हसायचा. डोळ्यांच्या कडा पुसत संपदानं कबूल केलं की आजवर तो लहान होता, आता त्याच्यातला पुरुष जागा झालाय. तो तुमचा अंश आहे. त्याला आवरणं शक्तीपलीकडचं आहे माझ्या. तो आणि त्याचं नशीब. संपदानं बोलूनही काही उपयोग झाला नाही. दिनकरनं कशाही प्रकारचं पाऊल अनिलबाबत उचललं नाही. अगदी 5-7 वर्षाचा असताना ती रागावली म्हणून त्यानं ग्लासभर दूध तिच्या देखत मोरीत ओतून दिलं होतं. त्याचा राग आणि हट्टी स्वभाव तिने तेव्हाच ओळखला होता. अनिलसारखं दिनकर चॅलेंज देत नसेल, पण समोरच्याच्या पराभवावर मनातून हसे. तीच त्याची प्रवृत्ती होती. तिने त्याच्या मित्रांना मज्जाव केला. घरी येण्याचा की या संधीचा फायदा घेऊन तोच दिवसभर बाहेर राहायचा. रात्री उशिरानं येऊन वरांड्यातच अंग दुमडून पडून असे. जाग येताच घरात येऊन अंघोळ कपडे करून पुन्हा आपला बाहेर. कुठे जेवत होता, कुठे राहत होता, तिने विचारायचंच सोडून दिलं. आपल्या एका शब्दासाठी हात थांबलाय आणि अति होऊन तोंड काळं कर म्हणताच हा यायचाही थांबेल. त्याच्याबाबत मनात उठणारे प्रश्न ती मटामट गिळी. तिला वाटे खसकन त्याचं मनगट धरून विचारावं. कुठे चाललाय? केव्हा येणार आहेस? काय चाललंय तुझं आयुष्य? केव्हा डोळे उघडणार तुझे? पण ती थंडगार होऊन कुठून तरी त्याला घरातून बाहेर पडताना पाही आणि डोळे मिटून घेई. त्याची 6 फूट उंची, बलदंड शरीर, झोकातलं चालणं थेट दिनकरसारखं होतं. त्याला वाढविण्यात आपण कुठे कमी पडलो याचीच तळमळ पुन्हा तो नजरेला पडेपर्यंत मनात राही. तिची बेचैनी कधीतरी पुसटत्या क्षणी दिनकरच्या क्षणात यायची, लक्षात यायची. तिचा चेहरा उदास पाहून तो म्हणे, का काळजी करतेस त्याची? येईल त्याचा तो वळणावर. किती दिवस घराबाहेर राहील? जातील वाया 4-2 वर्ष. ह्यापेक्षा काही होणार नाही. त्याचे मित्र, मला त्याची भीती वाटते. हे बघ, मिळालेल्या खतपाण्यावर आपण कसं वाढवायचं हे झाडांनी ठरवायचं. अस्ताव्यस्त वाढलं तर आपण नाही तर आणखी कोणीतरी छाटूनच टाकतो. आणि समजा तेही नाही घडलं तर ते स्वतः होऊन एक दिवस जमीनदोस्त होतं. हा निसर्ग नियम आहे. त्याचं नशीब काय आहे हे मला तरी कुठे माहीत आहे. असे निराशेचे झोके अजमावत संपदा त्याचं घरात येणं जाणं 3 वर्षापासून बघते आहे. कधी पर्समधले पैसे जातात, कधी घरातली वस्तूच घरातून नाहीशी होते. त्याला कुणी हात लावला, ती वस्तू कुठे गेली हे माहीत असूनही ती गप्प असते. त्याच्या पुढ्यात ठेवलेला चहाही तो घेत नाही. तो गेल्यावर साई धरलेला चहा ती मोरीत ओतून देते. हल्ली तो शून्यात कुठेतरी बघत असतो. डोळ्यातली चमक गेली. 4-4 दिवस दाढी करत नाही. एकच जोड 15-15 दिवस वापरतो. जेवण अंघोळ कशाचं म्हणून त्याला भान नाही. त्याच्या अशा अवस्थेकडे बघून संपदाला वाटतं, ह्या घराशी संवादच संपलाय का? कारण आपली नजर टाळावी, पुढे होऊन त्याला पोटाशी घ्यावंसं तिला वाटतं. पण हातून तसं काही घडत नाही. अनिलबाबत घडलं ते शोभाबाबत घडू नये म्हणून तिने सगळी जवळची माया एकवटून वर्षाव केला.
तिची सततची खरेदी, उशिरानं घरी येणं, कुठल्या कुठल्या खरेदीच्या नावाखाली पैसे घेणं लक्षात आलं होतं. पण दुधाने पोळलं म्हणजे माणूस ताक फुंकून पितो म्हणतात, तसं झालं होतं. ही पण हातातून निसटली तर? कुठलंही उत्तर तिला नको होतं. म्हणून वेळीच वसुंधरानं इशारा देऊनही तिच्या कमकुवत मनानं पुन्हा धीर एकवटून विरोध केला. आई आपल्यावर विश्वास ठेवते म्हणताच तिने फायदा घेतला आणि घर सोडून गेली. हेही होणार हे तिनं गृहीतच धरलं होतं. आपलं संचित कमी पडावं, संस्कार पुळचट निघावेत याचा तिला खेद होता. तिच्या खांद्यावर थोपटत त्यानं म्हटलं, तू सांगितलं नाहीस तरी मला बाबीचं प्रकरण कळलं. झाल्या प्रकरणानं तू कोसळावीस हे ठीकच, पण मुलांना वाढविण्यापेक्षा तुझं काही आयुष्य नाही का? इतकं तुझं त्यांच्या यशापयशाने गुंतून पडणं मला कधीच आवडलं नाही. मी टर उडवत होतो ते ह्याच अर्थानं. पण अन्न, वस्त्र, निवारा आणि संसार इतकंच आईवडील देऊ शकतात. त्या पलीकडे आपण गुंतून पडू नये संपदा. तुझा पराभव मला कळतोय. तुझं दुःख तूच ओढून घेतलंस. तूही कुठेतरी संसाराशिवाय मन रमवायला शिक. कधी नव्हे ते संपदाला दिनकर म्हणून पटलं. तिने मंद हसून त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही तिच्या चेहऱ्यात पाहत होता. हा दिनकर तिला खूप पूर्वीचा वाटला, ज्याच्याशी तिने लग्न करायचं ठरवलं होतं. घरात एखादा मृत्यू व्हावा तसा भकासपणा व्यापून राहिला होता. रोजचा व्यवहार सुरू होता, पण त्यात कमालीचा यांत्रिकपणा आलेला. कानी करणारी बातमी आलीच होती. माणसं समाचाराला येत होती. दोघांचं सांत्वन करीत होती. कुणी हळहळत होतं, कुणी अतीव सहानुभूतीने बोलत होतं. तरी प्रत्येकजण योजना ठरवून माफक बोलत होतं. संबंध असतात, लोकांना येणं दखल घेणं भाग असतं, पण अगोदरच दुखावलेली माणसं अजून दुखावली जाऊ नयेत हीच भावना होती. एक सबंद महिना गेला. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर दररोज ऐकत राहा आणि जरूर सबस्क्राईब करा.